नमस्कार मंडळी, मी रणजित पाटील आणि तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की 16 मे 2025 रोजी एक बातमी आली. बातमी काय? तर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकम या गावात वैष्णवी हगवण, होय, वैष्णवी हगवण या नावाच्या युवतीनं आत्महत्या केली आणि महाराष्ट्रामध्ये एक खळबळ उडून गेली. कारण ही वैष्णवी हगवण होती कोण? तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या राजेंद्र हगवणे यांची ती सूट. वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला जबरदस्त हादरा बसला. कारण एखाद्या राजकीय राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये जर अशा प्रकारची आत्महत्या होत असेल तर ही गोष्ट कुठेतरी मनाला चटका लावून जाणार आहे. 2 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याच्यानंतर लगेच 2 वर्षात होत्याचं नव्हतं झालं. वैष्णवीने आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्याखाली आरोपी म्हणून वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे आणि वैष्णवीची सासू लता हगवणे यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं असून यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अरेस्ट देखील झाली आहे. पण याच्यामध्ये तिचा जो सासरा आहे राजेंद्र हगवणे आणि तिचा जो दीर आहे सुशील हगवणे हे गेले आठवड्याभरापासून फरार होते. आणि फरार असले तरी आता स्वारगेट पोलिसांनी त्यांना अटक करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आलेलं आहे. कारण या 7 दिवसामध्ये ते जवळजवळ 9 ठिकाणी वेगवेगळ्या गाड्याच्या माध्यमातून फिरत होते. मग त्यामध्ये गाड्या म्हणायला गेलं तर फॉर्च्युनर गाडी असेल, बलेनो असेल, थार गाडी असेल, या गाड्या घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. तर मंडळी, आरोप काय आहेत? की वैष्णवीचं जे लग्न झालं होतं तो प्रेमविवाह होता. वैष्णवीचा प्रेमविवाह शशांक हगवणे याच्यासोबत झाला होता. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकला पुत्र. कारण तुम्हाला माहित आहे की वैष्णवीने ज्या प्रकारे आत्महत्या केली तसंच वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून असा देखील आरोप करण्यात येतो की ती आत्महत्या नसून हत्याच आहे. कारण पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये असं स्पष्ट दिसतंय तिच्या गळ्यावरती गळा दाबल्याच्या खुणा आहेत आणि तिला जबरदस्त मारहाण झालेली आहे. हे पोस्टमॉर्टम मधून निष्पन्न झालेलं आहे आणि तिच्या मृत्यूचा आरोप ह्या 5 जणांवरती आहे. अर्थात तिच्या सासू, सासरे, नणंद, दीर आणि तिचा नवरा. ह्या गोष्टी का घडल्यात मंडळी? सुरुवातीला असंच वाटतं की हुंडाबळीसारखा प्रकार आहे. कारण तसं झालेलं देखील आहे. कारण ज्यावेळेस वैष्णवीने लग्न केलं होतं मंडळी, त्यावेळेस वैष्णवीच्या माहेरकडून म्हणजे वैष्णवीच्या बापाकडून, वडिलांकडून सासरच्या मंडळीनं जवळ-जवळ 51 तोळं सोनं दिलं होतं. आणि 51 तोळं सोनं म्हणजे काही लहान-सहान गोष्ट नाही मित्रांनो. आज सोन्याचा भाव ₹1,00,000 तोळा आहे. आजच्या डेटला 51 तोळं सोनं, एक फॉर्च्युनर गाडी, अजूनही जवळ-जवळ 7-8 किलो चांदी दिला असं देखील समजतंय. चौकशीतून ह्या गोष्टी समोर येत आहेत हळू-हळू. तर एखाद्याला हव्यास असावा, पैशाचा लोभ असावा, पण एवढा? कारण आज आपण हुंडाबळी यासारखी प्रथा अजूनही आपल्या राज्यात आहे. यामुळे महाराष्ट्राची मान-शर्मनं खाली झुकलेली आहे. कारण एखाद्या सुशिक्षित बाईला जर अशा प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं, तर तुमचं आमचं काय? ही गोष्ट मनाला विचार करणार आहे. कारण वैष्णवी हगवणे, तिचं लग्न 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी झालं होतं आणि तिला जवळ-जवळ 8 ते 9 महिन्याचा काहीतरी मुलगा आहे, एक लहान बाळ आहे, असं देखील आता समोर येत आहे. आणि त्या बाळाला ठेवून तिने आत्महत्या केलेली. काय मजबुरी असेल बिचारीची, किती त्रास असेल तिला. पण तिने आत्महत्या केली आणि तिचा तो त्रास संपला. तर मंडळी, राजेंद्र हगवणे जो एन-सी-पीचा एक पदाधिकारी होता, आता जरी त्यांना अजित पवारांनी पक्षातून निलंबित केलं असलं, तरी राजकीय वरदहस्तामुळं किंवा राजकीय वरदहस्त असल्यामुळेच त्यांच्या अटकेसाठी एवढी दिरंगाई झाली, अशी देखील चर्चा सुरू आहे. कारण एक गोष्ट या प्रकरणामधून स्पष्ट समोर येते, की अशा प्रकारच्या लोकांचा जर राजकारणाशी काही संबंध असला, तर त्यांच्या प्रकरणामध्ये चौकशी करायला उशीर का होतो? किंवा पोलिसांना त्यांना अटक करण्यास एवढा उशीर का झाला? कारण महाराष्ट्र राज्यात असताना एखादे आरोपी 8-8 दिवस पोलिसांच्या हाती लागत नाहीत. ही गोष्ट कुठेतरी मनाला न पचण्यासारखी, न रुचण्यासारखी. कारण ते ज्या गाड्यामधून फिरत होते, मग ती फॉर्च्युनर असेल, थार असेल किंवा बलेनो असेल, ते कुठे फार्म हाऊसवरती राहिले, कुठे हॉटेलला राहिले. ह्या सर्व गोष्टी पोलिसांना नंतर सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, की एखाद्या सुशिक्षित बाईला प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळीकडून हुंडाबळीसारख्या जाचाला कंटाळून किंवा खास करून तिची जी सासू असेल आणि एक नणंद असेल, जी 35 वर्षाची आहे, करिश्मा नाव आहे, उर्फ पिंकी. पैशाचा एवढा हव्यास स्वतःच्या वहिनीला तिने एवढा त्रास दिला.
पूर्ण मृत्यू येईल म्हणजे तिने आत्महत्या करावी इथपर्यंत जाऊन तिला त्रास दिला आणि एवढं टॉर्चर बिचाऱ्या वैष्णवीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आणि ह्या गोष्टीतून एक गोष्ट समोर आलेली आहे, की जी पिंकी आहे, जी आपण गाण्यामध्ये पण ऐकलंय, की मुंबई की ना दिल्ली वालो की पिंकी है पैसे वालो. होय. पैशासाठीच सगळं काही. कारण हगवण्याचं कुठनं फक्त पैशाच्याच मागं होतं. हे आता पूर्ण प्रकारे समोर आलेलं आहे. कारण ज्या प्रकारे वैष्णवीच्या मागे पैशासाठी सारखा तगादा लावला जात होता, त्या गोष्टीतून आता हीच गोष्ट समोर येते, की हा हुंडाबळीचाच प्रकार आहे. पैशाचा माणसाला लोभ असावा, पण किती असावा? त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मृत्यू होणं खरंच मनाला चटका लावून जाणार आहे. असं कुणाच्याही बाबतीत न हो, हीच इच्छा. जसं की तुम्हाला माहीतच असेल, की आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार म्हणजे जी गोष्ट कळते, की राजेंद्र हगवणे यांची जी थोरली सून होती, मयुरी जगताप हगवणे, तिने देखील मीडियाच्या समोर येऊन प्रचंड प्रमाणात मोठे-मोठे खुलासे केलेले आहेत, की सासरच्या मंडळीकडून कसा तिला त्रास दिला जात होता. खास करून ती पिंकी म्हणजेच करिश्मा, तिची नणंद. मग यात वैष्णवीने कोणती साडी घालायची, कोणती भाजी बनवायची, मयुरी असेल, मयुरी आणि वैष्णवी या दोघींनी एकमेकाशी कधीच बोलू नये. त्या दोघींना बोलून देखील दिलं जात नव्हतं. कायम त्यांच्यात अंतर ठेवलं जात होतं. प्रेशर दिलं जात होतं आणि अशाच त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. पण या सगळ्याचा आरोप राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणेमुळे इनडायरेक्टली अजित पवारांवरती येत होता. पण अजित पवारांनी स्पष्ट केलं कारण त्या लग्नामध्ये ज्या फॉर्च्युनरची चावी होती ती अजित पवारांच्या हाताने दिली होती. आणि अजित पवारांचं असं देखील म्हणणं होतं, की ज्यावेळेस ते लग्नात आले होते, चावी देताना त्यांनी विचारलं सुद्धा होतं, की बाबा ही फॉर्च्युनर तुम्ही स्वतःच्या मनाने देते, की तुम्हाला जबरदस्ती मागितली जाते? इथपर्यंत जवळ-जवळ प्रश्न विचारले गेले आणि अजित पवारांनी स्पष्ट केलं, की राजेंद्र हगवणेसारखा नालायक माणूस आमच्या पार्टीला नको, आमच्या पक्षात नको, अशा माणसाची आमच्या पक्षाला गरज नाही. राजेंद्र हगवणेची अजित पवारांनी स्पष्टपणे पक्षातून हकालपट्टी केली. कारण अशा गुंड प्रवृत्तीची माणसं पक्षात ठेवणं म्हणजे पक्षाची तर प्रतिमा डागाळली जातेच. पण अजित पवारांचं जे वेटेज आहे ते सुद्धा कुठेतरी कमी होताना दिसतं. कारण सारखं जसं तुम्हाला माहिती आहे, की अजित पवारांच्या मागं प्रत्येक ठिकाणी अजित पवार हे स्पष्टपणासाठी ओळखले जातात. आणि अजित पवारांनी स्पष्ट करून सांगितलंय, की राजेंद्र हगवणे याच्याशी राष्ट्रवादी पक्षाचा काहीही संबंध नाही. कारण मी फक्त लग्नापुरताच तिथे होतो. लग्नाच्या नंतर काय होतं याच्याशी मला काही म्हणजे याच्यानंतर काय होणार आहे ते मला थोडी माहिती आहे. तर आता विषय राहिला फक्त ते 8-9 महिन्याचं जे काही बाळ आहे, ते बाळ वैष्णवीच्या माहेरच्याकडे म्हणजे वैष्णवीच्या आई-वडिलांकडे त्या बाळाला सोपवण्यात आलेलं आणि त्या बाळाचं संगोपन आता सध्या तिचे आई-वडीलच करतायत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की आजच्या सुशिक्षित पिढीमध्ये आपण आज 21व्या शतकामध्ये तरी देखील हुंडाबळीसारखे प्रकार घडतात. मला सांगा राजेंद्र हगवणे या भिकारचोद माणसाची काय लायकी असेल? माणूस स्वतःला करोडपती म्हणवतो, एवढे मोठं लग्न करतो. जवळ समोरच्या म्हणजे वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोनं घेतो आणि ते 51 तोळे घेतलेलं सोनं पण बँकेकडे घाण टाकतो. अरे कसली ऐपत तुझी? आणि तू काय करतोय? स्वतःच्या मुलीच्या हट्ट पुरवण्यासाठी तो जर सुनाचा बळी घेतोय, तर काय उपयोग आहे आणि काय उपयोग आहे तुमचा माणूस असून? शेम ऑन यू गाईज. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया आता पुण्यातून नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत. कारण ज्या प्रकारे हगवणे कुटुंबामधील दोन्ही सुनांना त्रास दिला गेला, तो कुठेही न पचण्यासारखा आणि न रुचण्यासारखा आहे. त्याच्यामुळेच आता राज्य सरकारने या बाबतीत तातडीने पावलं उचलून न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 5ही आरोपी आता अटकेत आहेत. परंतु कोर्टाने देखील व्यवस्थित संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपींना कडकमध्ये कडक शिक्षा करण्यात यावी, अशीच प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे. कारण नंतर कोणत्याही वैष्णवीसोबत असं घडू नये, असं जर हवं असेल तर या अशा नराधम वृत्तीला जागीच ठेचलं पाहिजे. हेच जनसामान्याच्या प्रतिक्रिया आहेत आणि एक सर्वसामान्य घरातला माणूस देखील हाच बोलत आहे. त्याच्यामुळे आता बघूया, की वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या आहे. कोर्टात काय सिद्ध होईल? आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवू. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.